सशेकरण मंदिर म्हणून ह्या प्रख्यात आहे। आता मला सांगा, हे जे जनप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल किंवा आदिवासी मंत्री असेल, आदिवासी समाजाचा देवस्थान म्हणून ओळखले जातो। अगोदर गोंदिया भंडारा जिल्ह्यातून इथे सगळे भाविक भक्त येतात। प्रत्येक वर्षी अशीच गजगज प्रमाणे म्हणजे यात्रा भरते। किती लोक येतात इथं भेटी द्यायला? भेट द्यायला फक्त लोक येतात सोमवार आणि बुधवार 2 दिवस येतात, सोमवार आणि बुधवारला जास्त येतात। कोण्या कोण्या राज्यातून लोक आले इथं आलेले आहेत इथं लोक पूजा पाठासाठी? कुठून येतात? नागपूरवरून की पाहिजे तसा विकास या ठिकाणी झाला नाही की मी त्या राजनेत्यांची अपयश समजेन की कुठलाही कारण सांगून याला दर्जा देत नाही। मला वाटते की जवळपास यांनी ह्या ठिकाणी असे आयोजनात तर त्यांनी सहभाग घ्यावा। सेवा दल मध्ये काम करून किती लोक आहेत इथं? किती लोक? 50 आहे। कोणते काम करते मग इथं? दुकान वगैरह साइड में करना है। अच्छा, आणि जे पब्लिक जास्त असेल त्यांना हटवणे। मतलब अपना जैसा अर्जुनी तालुका है अपना, वहाँ पे लगभग सभी गांव के आते हैं। मतलब तहसील में जितने छोटे मोटे बड़े गांव है ना, वहाँ पे सबके लोग आते हैं। और पहले से बहुत बेहतर मतलब अच्छा हुआ कि डेवलप हुआ, इसलिए इसके वजह। आता आम्ही आहो सशेकरण देवस्थान जे देवरी कोमारा रोडवरती या ठिकाणी जे सशेकरण हे प्रख्यात इथलं जागृत देवस्थान आहे। आणि या ठिकाणी दसरा निमित्त प्रत्येक सोमवारला जे दुर्गा उत्सव राहते, त्या प्रत्येक सोमवारला जो भी सोमवार येईल त्या दिवशी हा देव दसरा भरण्यात येते। तर या ठिकाणी हे ट्रस्टी आहेत आणि यांनी आपल्या रेजिममध्ये जे कोणकोणते काम केलं आणि काय आता समोर काय करण्याचं प्लॅनिंग आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत। काय नाव सर आपलं? मी महेश डोमरे, या ट्रस्टचा अध्यक्ष आहे। आणि आज ह्या हजारो वर्षाच्या ज्या हे परंपरा इथे आम्ही आपला आहे, ह्या परंपराला आम्ही चालवण्याचा प्रयत्न आणि 100% आम्ही ते एक मदत करायच्या म्हणजे। आणि आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही इथे एक आम्ही ह्या इथल्या पदाधिकारी नात्याने बाबा धुनीवाले आणि भगवान सशेकरण हजारो वर्षापासून इथं हे यात्राचं इथं आयोजन केल्या जाते। त्या प्रसंगी आमची एवढीच विनंती आहे की जे काही आता झालं तसेच हमेशा प्रत्येक वर्षी आम्हाला इथले आमदार असतील, खासदार असतील, जनप्रतिनिधी असतील, प्रत्येकाने आम्हाला मदत करावं आणि आम्हाला ह्या तीर्थस्थानला पर्यटनाचा आम्हाला दर्जा द्यावं। आता मला सांगा, याचा इतिहास काय आहे? म्हणजे सशेकरण देवस्थान जो आहे, आम्ही पण लहानपणापासून येतो याच परिसरातील लोक। याचा इतिहास तुमच्या मते काय आहे? काय सांगले तुमच्या आजोबांनी पंजोबा? इतिहास म्हणजे इथला फार जुना मोठा इतिहास आहे साहेब। आणि इथं गेल्या हजारो वर्षापासून हे जागृत मंदिर आहे आणि त्या जागृत मंदिरच्या माध्यमातून प्रत्येकांना इथे सगळे भाविक भक्त प्रत्येक वर्षी आजूबाजू आपल्या म्हणजे संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यातून इथे सगळे भाविक भक्त येतात। प्रत्येक वर्षी अशीच गजगज प्रमाणे म्हणजे यात्रा भरते। जे ह्या जनप्रतिनिधीला माझी एक अशी विनंती आहे का एवढी मोठी हजारो संख्येची इथे यात्रा भरते, तर थोडंसं यांना ह्या मंदिराला एक सशेकरण मंदिर म्हणून ह्या प्रख्यात आहे। आता मला सांगा, हे जे जनप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल किंवा आदिवासी मंत्री असेल, आदिवासी समाजाचा देवस्थान म्हणून ओळखले जातो। शेवटचं मला सांगा, तुम्हाला आमदारांना आणि खासदारांना कोणती विनंती करायची? आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला ह्या तीर्थस्थानाला एक दर्जा द्यावं आणि इथं पर्यटनाची ती जास्तीत जास्त आमची एक सगळे आमच्या ट्रस्टचे सदस्य अध्यक्ष आम्ही जे काही सगळे आम्ही इथं पदाधिकारी लोक आहोत, सगळ्यांनी इथं आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती। यानंतर भेटणार आपण या समितीचे सचिव सर। या पर्यटनाचा सशेकरण देवस्थानाचा जेवढा डेव्हलप व्हायला पाहिजे, तुमच्या साईडला एक पर्यटन केंद्र आहे, तो लई चालतो। तर आमदार खासदारांना काय तुम्हाला कोणती विनंती करायची आहे? आदिवासी मंत्री असेल किंवा राज्य शासनाला काय म्हणायचं?
बघा, मुळातच हा देवस्थान हा आदिवासींचा आहे. इथली यात्रा ही खूप पूर्वीपासून भरते आहे. ह्या आदिवासी देवस्थान असल्यामुळे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि मध्य प्रदेशातील काही बस्तर जिल्ह्यापर्यंत संपूर्ण आदिवासी या ठिकाणी येतात. हे सत्यकरण देवस्थान आहे. सर्व पितृ मोक्ष अमावस्येच्या नंतर येणाऱ्या कोणत्याही सोमवारी हे यात्रेचं आयोजन या ठिकाणी होत असते. आणि आपण गांभीर्याने बोललात की पाहिजे तसा विकास या ठिकाणी झाला नाही, की मी त्या राजनेत्यांची अपयश समजेन की कुठलाही कारण सांगून याला दर्जा देत नाही. मला वाटते की जवळपास यांनी ह्या ठिकाणी असे आयोजनात तर त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. दरवर्षी किंबहुना लाखाच्या वर ह्या ठिकाणी यात्रेकरू येतात, भेट देतात आणि श्रद्धेचं स्थान मानतात. माझी अशी विनंती आहे की केवळ आदिवासी म्हणून केवळ निवडणुकीपुरता याचा वापर न करता त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक देवस्थान हा वन विभागाच्या जागीच आहे. याला कुठलाही किंतु परंतु लावणे हे त्यांचं अपयश आहे असं माझी शासनाकडे विनंती आहे. तर हे आहेत पदाधिकारी, या समितीचे सदस्य. मित्रांनो, पर्यटनामध्ये यांना दर्जा मिळाला पाहिजे. क दर्जा असेल तर पैसे भेटतात, ब असेल तर आणखी जास्त भेटतात. जसा तुम्ही बघितलं असेल, जे विनोद अग्रवाल आहेत यांनी त्याला ब दर्जा दिलेला आहे. जे मांडोबाई देवस्थान ते निःशुल्क जेवणाची व्यवस्था. असं म्हणजे यांची एकच विनंती आहे की असा दर्जा मी बडोले साहेबांना विनंती करेन की त्यांनी यांचा कमीत कमी सुरुवात क दर्जापासून सुरू करावी. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. इथे आता या हिशोबाने आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अच्छा. आमचं इथं रजिस्ट्रेशन सुद्धा आहे आमच्या ट्रस्टचं. परंतु इथले जनप्रतिनिधी लोक आहेत ते आपल्याला इथे कोणत्याही पद्धतीचं अजूनही मदत करत नाही. इथला आमदार असतील, खासदार असेल, याच्या पहिल्यांदा इथे मंत्री सुद्धा राहिले सन्माननीय बडोले साहेब. त्याच्या पूर्वी आमदार होते, तरी पण त्यांनी म्हणजे आपल्या ह्या इथं रजिस्ट्रेशन आहे. आता मला सांगा, हे आता तुम्ही जत्रा भरत आहे तर कोणाकोणाला इन्व्हाइट काय केलं का? नाही, आम्ही इथं हा खऱ्या अर्थाने हा राजकीय हे नाही, पण आम्ही प्रत्येकांना आता हा कसं आहे, प्रत्येक वर्ष ज्यांना याच्या आम्ही आलेले जनप्रतिनिधींना आमचा मान सन्मान करतो आणि आपण करत राहू. परंतु माझं इथले आमदार आणि इथले खासदारांच्या माझी एक ही त्यांना विनंती आहे की आमच्या इथं रजिस्ट्रेशन असून, आमचा हा ट्रस्ट असून आम्हाला मदत करावी. बस एवढी आम्ही त्यांना विनंती करतो. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. आता आपण भेटणार आहोत इथले जे पुजारी आहेत, अनेक वर्षापासून हे जे आहे ससकरण देवस्थान, यांच्या बरोबर भेटूया. का नाव बुवाजी तुमचं? माझं नाव मंगल. तर ही आता ससकरण देवस्थान किती वर्षापासून काम करून राहिले? इथं मी 12 वर्षाचा होतो. 12 वर्षाचा? तर तुमचं गाव? शेंदुराबा. शेंदुराबा. बघा, शेंदुराबाई पण इथं कसं का आले तुम्ही? इथं म्हणजे ते भाजी होते ना इथं, ते आपले गुरुबाबा. हा. का नाव होतं त्याचं? रामसिंग ठाकूर. अच्छा. तर मग तेव्हापासून इथं तुम्ही? तर इथली आता पूजापाठची सुरुवात किती वाजेपासून सुरू होते? सुरू सकाळी 4 वाजेपासून. 4 वाजेपासून आंघोळ करून मग पूजा करता. इथं का पहिले अगोदर वाघाची खूप दहशत होती? वाघाची दहशत होती ना. तो पेटाय समोर तिथं राहत होते. दोन राहत होते? हो. डोळ्यानं बघितलं? हो, लहानपणी. तेव्हा वाघ येत होते? हो. आता येते ना. येते? हो. अच्छा. तर तुम्हाला काही करत नाही? नाही, लाईट देते, लाईट. आता तुमचं मग मानधन किंवा काय तुम्हाला व्यवस्था? मानधन नाही, खाणे. आता सरकारला काय विनंती करायला? लई वर्ष झाली, जुना पर्यटन स्थळाला विकास नाही होऊन राहिला. तर बडोले साहेब किंवा जे मंत्री आहेत त्यांना विनंती कोणती करावी पर्यटनाला? त्यांना पर्यटनासाठी म्हणजे काय आता देत आहेतच. पाणी नव्हतं आधी इथे. याचं पाणी नव्हतं. म्हणजे इथं पहिले अगोदर केलं पण पाणी लागत नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ते झालं त्यांच्याकडे बडवले का साहेबाकडून. वरून जनावर येत जात राहतात. आता दररोज किती लोक येतात इथं भेटी द्यायला? भेट द्यायला फक्त लोक येतात.
येतात कुठल्या सोमवार आणि बुधवार 2 दिवस येतात सोमवार आणि बुधवारला जास्त आहे का जास्त येतात. कोण्या कोण्या राज्यातून लोक आला तिथं आलेले आहेत तिथं लोक हा. पूजा पाठासाठी कुठून कुठून येतात? ते नागपूरवरून नागपूरवरून. नागपूरचे अधिकारी चंद्रपूरचे आहेत काही बाळाघाटचे आले. कसे होते पुजारी? मी धनंजय चव्हाण 24 भारत गोंदिया. जिजाबाई यात्रेवर केव्हापासून येऊन राहिले? मी नाही की मी आहे पहिलीच वेळ होती. पहिलेची वेळ पाहायला आल्या हो काका घेतले? काही नाही हा आपला खादा पुस्तुला. अच्छा सड़ा कर मासूम पसाची आई हुई जैसा कारण पहाड़ी पे भाविक है अनेक सालों से यहाँ पे आ रहे. क्या नाम है आपका? दसोदा हाँ दसोदा. तो कितने दिनों से आ रहे हो? हम पहली बार आना. पहली बार देखने आए. तो क्या क्या लिए सामान? कहीं नहीं लेगा. ये दो बेटी साथ में लाए. और लाने आता सब जन. अच्छा तो अभी का मासूम कैसा जाओगे? तो अभी क्या क्या खरीदी की आपने? कहीं खरीदे नहीं था अभी हम खरीदे पानी पिलाते हम. हाँ क्या क्या नाम है ये? नाम अनुबाई को राम. और तुम्हारा सकीना. क्या क्या खरीदी की है? क्या क्या सामान लिए? हाँ खाजा है खाजा. अच्छा तर सेवा दल मध्ये काम करून राहिले किती लोक आहेत इथं? किती लोक आहेत? 50 आहे. कोणते काम करता मग इथं? हे दुकान वगैरे साईडला करणे. अच्छा आणि जे पब्लिक जास्त असेल त्यांना हटवणे. त्यावरून नहीं मैं बोल रहा हूँ, वही बोल रहा था कि क्या पूछ रहा था. मैं भी समिति का ही हूँ. हाँ तो ये आप कब से आ रहे हो यात्रा पे? मैं बचपन से ही मतलब अपना जैसा अर्जुनी तालुका है अपना, वहाँ पे लगभग सभी गांव के आते हैं. मतलब तहसील में जितने छोटे मोटे बड़े गांव है ना वहाँ पे सबके लोग आते हैं. और पहले से बहुत बेहतर मतलब अच्छा हुआ कि डेवलप हुआ, इसलिए इसकी वजह से काफी अच्छा लग रहा है अभी पहले से. क्या नाम है आपका? शुभम मेश्राम, गाँव कोड़ी टोला. और यहाँ पे मेरा वो डेकोरेशन लगा है, तो बचपन से ही आ रहा हूँ. डेकोरेशन भी मेरा ही रहता है यहाँ पे. ये साथ वाले के? हाँ मेरी वाइफ. बोलते हैं क्या मैडम क्या क्या खरीदी की है? खरीदी क्या क्या की आपने? बैग लिए और सामान ले गई. नाव गोविंदा रतिराम गहाणे. तर तुम्ही औषध उपचार करता म्हणतात कशावर औषधी देता? मी औषधी देतो. पिलिया, हा सोरासिस, हा किडनी स्टोन. किडनी स्टोन 24 तासात गोल करतो त्याला. बिलकुल गल्ल्यात पाहिजे. गल्ल्यात पाहिजे. तर मग जसं आम्हाला चॅनलच्या मार्फत कोणी आले तर काही तुम्हाला काही द्यावं लागते का? ते म्हणजे आता माझी वही झाली त्या कारणामुळे मी औषधीसाठी कोणी सोबती नेतो. म्हणजे जंगलातून आणायला हा लागते? जंगलातून. त्याच्यासाठी मी त्याला 500 रुपये फी मागतो त्या मजुराची. आणि गरीब असेल तर निःशुल्क असं आहे. निःशुल्क. तर आता आम्ही आलो रिपोर्टर लोक तर पैसे लागतील का? नाही ना. तुम्ही मी तर सुशिक्षित माणसाला फुकट देतो, कारण सुशिक्षित माणूस खोटा बोलले नाही. आणि हे का नाही अडाणी का नाही काही सांगते. आरामही झाला तरी नाही म्हणते. बरोबर. आमचे जंगलात राहणारे लोक आता यांची आपण भेट घेणार आहोत घरी जाऊन एक दिवस. गाव कोणता तुमचं? खडकी बामणी. खडकी बामणीचे गाणेवाटी. गाणे. तर यांना भेटणार आहोत. मी धनंजय चव्हाण 24 भारत गोंदिया.